नुकताच विधानसभेचा निकाल जाहीर झाला। या निकालात महायुतीला तब्बल 235 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर समाधान मानावं लागलं। महायुतीला मिळालेल्या या स्पष्ट बहुमतामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे। सुरुवातीला एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार ही निवडणूक अटीतटीची होईल असं दिसत होतं, मात्र जेव्हा 23 तारखेला प्रत्यक्ष निकाल समोर आले तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं। महायुतीला मिळालेल्या या अभूतपूर्व विजयाने एक्झिट पोलचे अंदाज पुन्हा एकदा चुकीचे ठरवले। या यशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विजयाचे शिल्पकार म्हटलं जाते, मात्र जनतेला लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी विजयाचे 4 खरे शिल्पकार सांगितले आहेत। ते कोणते 4 शिल्पकार आहेत, चला जाणून घेऊयात। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। महायुतीच्या गवगवीत यशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून जनतेला एक पत्र लिहिलं आहे। या पत्रात त्यांनी सुरुवातीलाच जनतेचे आभार मानले असून हा विजय फक्त भाजप महायुतीचा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा आहे असं म्हटलंय। पुढे या विजयाचे 4 शिल्पकार सांगत असताना यामध्ये त्यांनी पहिलं स्थान दिलंय ते मेहनतीला। राजकारण असो, समाजकारण असो, नाहीतर अर्थकारण असो, प्रत्येक क्षेत्रात मेहनतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण मेहनतीच्या बळावरच सकारात्मक परिणाम आणि परिवर्तन घडत असतं। महायुतीनेही या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली असल्याचं दिसून आलं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। शासन आपल्या दारीच्या निमित्ताने गावोगावी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, शिवाय त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेतल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे तिघेही अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांमध्ये सामान्य व्यक्ती म्हणून वावरताना पाहायला मिळाले। त्यांचा हात साधेपणा लोकांना खूप भावला असावा आणि त्यातूनच मतदान करताना त्यांनी मेहनत आणि साधेपणाला लोकांनी कौल दिला असण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरं स्थान दिलंय ते एकजुटीला। खरं तर सरकार स्थापनेपासून ते आजपर्यंत महायुतीत कुठेही मतभेद झालेले दिसले नाहीत। मध्यंतरी काही लोकांनी महायुतीत मतभेद असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या, पण खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमच्यात असे कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं होतं आणि जरी असले तरी त्यांनी ते लोकांसमोर येऊ न देता बंद दाराआडच सोडवले। महायुतीतील ही एकजूट या निवडणुकीत देखील प्रकर्षाने दिसून आली। त्यांच्या याच एकजुटीमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं दिसलं। शिवाय लोकसभेला ज्या एका महत्त्वाच्या कारणामुळे महायुतीला फटका बसला ती बाब विधानसभेला दिसली नाही, आणि ती बाब म्हणजे मतांचं हस्तांतरण। महायुतीतील घटक पक्षांना एकमेकांच्या मतदारांची मतं लोकसभेला मिळाली नव्हती, ती विधानसभेला मिळाली। यामागे प्रमुख कारण होतं तीनही पक्षांनी दाखवलेली एकजूट। तिसरा शिल्पकार म्हणजे लाडक्या बहिणींचे आशीर्वाद। वास्तविक महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची ठरली। या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली असल्याची भावना महिलांकडून व्यक्त होत आहे। निवडणुकीआधी या योजनेच्या रकमेत 1,500 रुपयावरून 21,000 रुपये एवढी वाढ करू असा शब्द महायुती सरकारने दिला होता। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आम्ही महायुतीच्या सर्व योजना बंद पाडू असं उद्धव ठाकरे एका भाषणात म्हणाले होते। त्यामुळे महायुती सरकार आणि ही योजना अशी सुरू राहावी यासाठी महिलांनीही मतांच्या स्वरूपात महायुतीला भरभरून आशीर्वाद दिले। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीच्या आशीर्वादालाही विजयाचं श्रेय दिले। महायुतीच्या विजयातला चौथा शिल्पकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व। देशात 2014 साली भाजपला भरभरून मतदान झालं होतं। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खूप मोठं योगदान होतं। तेव्हापासून आतापर्यंत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत। निवडणुकीच्या काळात मोदींच्या भाषणाचा देखील खूप मोठा प्रभाव पडलेला पाहायला मिळतो। त्यामुळे महायुतीच्या विजयात मोदींच्या नेतृत्वालाही विशेष महत्त्व आहे। एकूणच महायुतीच्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच देऊन टाकला आहे। महायुतीला मिळालेला हा विजय नक्कीच त्यांचा आनंद आणि उत्साह वाढवणारा आहे। गेल्या 5 वर्षातील अस्थिरता या विजयाने संपून राज्य पुन्हा स्थिर सरकारकडे जाईल असा आशावाद आता सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे। महायुतीच्या विजयामागे नेमकी कोणती कारणं तुम्हाला महत्त्वाची वाटतात ते आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।